मंत्राने सर्वांचा उद्धार होत नसतो. मला सांगा, आपलं जे दैनिक आहे, वृत्तपत्र आहे रोजचं, सकाळ असेल, केसरी असेल, लोकसत्ता असेल, लोकमत असेल, हे काल वाचलेला पेपर आज आपण वाचतोय का? कालचा पेपर चालत नाही, आजचा उद्या चालत नाही. साप्ताहिक ह्या आठवड्याचं पुढच्या आठवड्यात चालत नाही. मासिक ह्या महिन्याचं पुढच्या महिन्यात चालत नाही. त्रैमासिक ह्या 3 महिन्याचं पुढच्या 3 मासिक चालत नाही. षण्मासिक ह्या 6 महिन्याचं पुढच्या 6 महिन्यात चालत नाही. हे रिटायर होतो, ते कुणी ऐकत नाही. कृतग्रंथ असंच असतं. कृतग्रंथाने सर्वांत. एकाने मला सहज प्रश्न विचारला, म्हणजे महाराज, रामायणासारखा एखादा विनोदी ग्रंथ आहे का? रामायण आणि विनोदी. मला आश्चर्य वाटलं. खरं खानदानी जर रामायण करत असेल ना, खानदानी, तर रामायणातून विनोद सांगणारच नाही मला. एवढं तत्वज्ञान, एवढं चिंतन रामायणामध्ये आहे. हर सवाल का जवाब रामकथा है. भाई ने भाई के साथ कैसा व्यवहार करे रामकथा सिखाती है. बहन ने भाई के साथ कैसा रहना चाहिए रामकथा सिखाती. पिता ने बेटे के साथ कैसा व्यवहार करे रामकथा सिखाती. बहू ने सास के साथ कैसा रहना चाहिए रामकथा सिखाती. सास ने बहू के साथ कैसा रहना चाहिए रामकथा सिखाती. पिता ने पुत्र के साथ कैसा व्यवहार करे रामकथा सिखाते, और पुत्र ने पिता के साथ कैसा रहना चाहिए ये भी रामकथा सिखाती. लोगों ने राजा के साथ कैसा व्यवहार करे, बर्ताव करे, ये भी रामकथा सिखाती है. इतना नहीं, मित्र ने मित्र के साथ कैसा व्यवहार करे रामकथा सिखाती है, और शत्रु ने शत्रु के साथ कैसा रहना चाहिए ये भी रामकथा सिखाती है. रामकथा गोड कथा आहे. तुला मी नेहमी म्हणत असतो मला, सीताराम चरित अति पावन. सीताराम चरित अति सीताराम चरित अति पावन. अतिशय पावन आहे, पवित्र आहे. किती लोकांनी किती वेळा सांगू द्याला, किती वेळा, पुणे पुणे किती नव सुने सुनाई. पण खरं सांगू, दिल की प्यास बुझत न बुझाई. अंतःकरणाची भूकच जाते. आपल्यासाठी जर दूध दिलं असतं काही नाही, तर वासरू व्हायच्या अगोदर दिलं असतं की नाही? मला सांगा, वासरू व्हायच्या अगोदर गाय दूध देते का? हा, देते नाही. ते वासरू झाल्यावरच देते का? कारण ते दूध वासरासाठी असतं. वत्साचे ओरस आहे, बरोबर आहे. वत्साचे ओरस आहे. दूध हे वासरासाठी आहे. पण आपण एवढं लोक हुशार आहोत, पातेलं घेतो, गायच्या काशाखाली बसतो, वासरू फक्त पाना सोडण्यासाठीच सोडतो. एकदा का तिने पाना सोडला ते वासरू घेतो, कुंट्याला बांधून घेतो, एखादी चरवी किंवा पातेलं घेतो, सुरू धारा काढायला सुरुवात करतो. ते वासरू टकामका त्या धारा काढणाऱ्याकडे बघत असेल. ते म्हणत असेल, मी माझ्या आईचं दूध पितो, याच्या काही बापाचं जातो. याचा अर्थ असा आहे, रॉंग नंबर लागला का? याचा अर्थ असा आहे, वत्साचे जीवन असे दुबते वय घालत देश आहे. तसं गीता पांडवाचे विषय झाले जगत धर्म. पांडवांचं फक्त निमित्त आहे, पांडवांचं फक्त निमित्त आहे. गीता आपल्यासाठीच आहे. विठ्ठल विठ्ठल.
श्रीकृष्णाची गीता श्रीकृष्णाची व्याजे. यादवराज हा प्रत्यक्ष श्रीकृष्णजी अर्जुनाला गीता सांगतो ते आपल्यासाठी आहे. असे बरेचसे ते ओळी आहेत वर्षाच्या खालच्या 6-7 ओळी फार महत्वाच्या. हे जे कमळ आहे, हे कमळ सूर्य विकाशिनी जो कमळ असताना ते सूर्य निघाल्याशिवाय उगवत नाही. तो कमळासाठी येतो पण त्याचा उपयोग सर्वांना होतो. अशी काही ओळी आहे. जाऊया, माझा मुद्दा लक्षात घ्या. गीता ही अर्जुनाचं फक्त निमित्त आहे. म्हणून तर म्हणतात ना, अर्जुनाची विषय बैसावे श्रवणे. अर्जुनाचं निमित्त करून तुम्ही या ठिकाणी या आणि श्रवण करा. नाथ महाराज म्हणतायत काय करा, उद्धार होईल तुमचा. पण गीता गीता गीता. आता मला एक सांगा, एकदा गीता म्हटलं सुद्धा जमलं नसतं. शास्त्र असं सांगतंय, एक वाक्य जेव्हा तुम्ही डबल बोलताय त्याला द्विरुक्ती दोष म्हणतात. एक वाक्य जेव्हा 3 वेळा येतं त्याला त्रिरुक्ती दोष म्हणतात. ही त्रिरुक्ती दोष केव्हा घडतो? एखाद्या असणाऱ्या व्यक्तीला विशेष काहीतरी सांगायचं असतं, पण त्याच्याजवळ शब्द संचय कमी असतो, शब्दाचा साठा कमी असतो. आणि या ठिकाणी कळालं पुढे बोल, पण त्याला पुढचं माहीतच नसतं या ठिकाणी काय. याला म्हणतात शब्द समुच्चय कमी असणे, शब्द कंजूस असणे. पुन्हा ऐका, ग्रंथावली ह्या ग्रंथामध्ये त्याचं चिंतन फार छान. स्वामी विवेकानंदांना प्रवेश नाकारला. थोडे वाईट वाटलं स्वामीजी, आणि तरी पण स्वामीजी जात आहेत. नेमकं एका बाईची ओळख झाली. ती बाई त्या धर्मसभेचा जो अध्यक्ष होता त्याची बायको होती. आणि स्वामीजींचं ते तडफदार शरीर, ते तेज, तो पोशाख, त्याचं ते बोलणं तिला एवढं भावलं होतं की अक्षरशः तिने तर स्वामीजींना सांगितलंय, पुढची घटना आहे, मला तुमच्याबरोबर विवाह करावा असं वाटतं. स्वामीजी म्हटले मी संन्यासी आहे. बरं, तू विवाह का करावा असं वाटतो? नाही म्हटलं, तुमच्याबरोबर जर विवाह केला तुम्हाला तुमच्यासारखं सुंदर बाळ होईल. एवढंच ना? माझ्यापासून तुला बाळ पाहिजे, माझ्यासारखं सुंदर तुला बाळ पाहिजे, एवढंच ना? मग असं कर ना, माझ्याबरोबर तुझा विवाह झाल्यानंतर मला किंवा तुला मुलगा होईलच. कशावर ना? त्यापेक्षा असं कर, तूच मला माझा मूल मान, माझं बाळ मान, बस झालं, काही करायची गरजच नाही. असे स्वामी. की नंतरची घटना त्याच्या अगोदरचं सांगतो. त्या धर्म परिषदेमध्ये त्या बाईच्या आग्रहावरनं तिच्या असणाऱ्या नवऱ्याने थोडी वशिला लावला आणि स्वामीजींचा नंबर मागला. नाही तर आपल्या भारतीय लोकांनी त्यांना येऊच दिलं नव्हतं. खेदाची बाब आहे. आणि त्यांनी सर्वात प्रथम प्रत्येक जण म्हणायचे लेडीज अँड जेंटलमन. स्वामीजी उभ्या राहिल्या. इथे जमलेल्या सर्व माझ्या बंधू आणि भगिनींनो, हा शब्द उच्चारला. लोकांनी टाळ्या वाजवलं. तुम्ही जरी नावात कुठे चिकागो परिषद एवढ्या टाळ्या वाजवल्या. आणि टाळ्या वाजवल्यानंतर 2 ते 3 मिनिट सार, 2च मिनिट दिली बरं का वेळ, 2 मिनिट. पण अक्षरशः गीतेचं महात्म्य सांगत असताना आपला प्रत्येकाने असा नियम होता, धर्मग्रंथ तिथे ठेवून आणून ठेवायचा. यांनी काय केलं, सगळ्यांचे धर्मग्रंथ ठेवल्यानंतर स्वामीजींनी आपली छोटीशी गीता काढली आणि सर्व धर्मग्रंथाच्या वर ठेवली. आणि बोलता स्वामीजी सहज म्हटले, बघा सज्जनांनो, इथे जमलेल्या सर्व माझ्या बंधू भगिनींनो, मला माझ्या धर्मग्रंथाचं कौतुक करायचं नाही, तुमच्या धर्मग्रंथाची निंदा करायची नाही. पण माझा धर्मग्रंथ हा सांगतोय की सर्वात श्रेष्ठ जर शिवकार्य कोणता जर ग्रंथ असेल, सर्व धर्मग्रंथाचा कळत जर ग्रंथ कोणता असेल तर तो गीता ग्रंथ आहे. कशावरनं? तो सगळ्यांच्या वर आहे, कळस आहे. एक त्या धर्माचा साधू उठला, त्याने तो धर्मग्रंथ काढला आणि काढून लगेच खाली टाकला. अरे, मला वाटलं फक्त कळसच आहे. नाही, चुकलं माझा धर्मग्रंथ कळस नाही. माझा धर्मग्रंथ सर्व ग्रंथांना, सर्व धर्मांना आधार आहे, म्हणून खाली.
पुन्हा लोकांनी जोरात टाळ्या वाजवल्या. त्यानंतर एक गेला, खालचा काढला, वर मध्ये घातला. अरे चुकलंच माझा. मला असं वाटलं माझा धर्मग्रंथ फक्त कळस असेल, नाही. मला वाटलं माझा धर्मग्रंथ फक्त आधार असेल, नाही. मला आवर्जून सांगायचं आहे, माझा धर्मग्रंथ कळस आणि आधार तर आहेच आहे. खालच्याही धर्मांना सांभाळतो आणि वरच्याही धर्मांना सांभाळतोय, म्हणून मध्ये आहे. पुन्हा ही त्याचं सांगण्याची गरज आहे का? स्वामीजी 6 महिने तिथे राहिले. असं वाचनात आलं बाबा, कदाचित कमी जास्त माझ्याकडनं होऊ शकतं. सर्वांचा अभ्यास सारखा नसतो. म्हणून काही लोक कीर्तन झाल्यानंतर पुन्हा येतात. तो विठ्ठल कोण आहे मग? गर्भाशयातून असणारा बाळ ते देवाकडे करून भागत असत. हे पंढरनाथा, हे पांडुरंगा, हे माय बापा, मला माहित आहे ते फार कष्ट आहे. मातेच्या उदर कुहरी, पचोली विष्णीच्या तातरी, उकळोनी, हा शब्द आहे, भाजोली नाही, उकळोनी 9 मास वरी, जन्मोजन्म निवृत्ती. काय आपण विष्टाले चौकडे, नाकी तोंडी क्रमिकडे, गर्भवतीचे कष्ट गाडे कोणापुढे सांगावे. तेव्हा एवढं दुःख याच्यात आहे. पुन्हा 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 मूर्छित होतं, पुन्हा पुन्हा सावध होतं, पुन्हा मूर्छित होतं. आणि देवाला म्हणतं, देवा एक वेळ करिया एक वेळ करी या दुःखावे दुरितांचे जाळे उगवणे, हे अंधकार नष्ट कर, या जाळ्यातून मला सोडव. पुन्हा ऐका, देवाची किंवा संतांची कृपा प्राप्त झाल्यानंतर जे वाङ्मय तयार होतं त्याचं नाव स्मृत ग्रंथ आहे. आणि स्मृत ग्रंथ गीता कोणाच्या मुखातून? समुखे पण सांगतो श्री, सांगतो श्री,
गायनाचार्यासाठी आणि माईक वाल्यांसाठी टाळ्या वाजतात. सचिन भाऊची माईक सिस्टीम फार छान असते आणि गावात हे चांगलं आहे. स्मृत ग्रंथ कोणी सांगितलाय? कोणते अक्षर? गीता.
हे अक्षरे जर वदले संसार दुःख आणि ज्याचं मूळच दुःखाचं आहे त्याला सर्वांनी हात वर करा आणि सर्वांनी माझ्या बरोबर म्हणा सदानंदाचा हे कोण येतो किती आठवण आली
माझ्याकडे बाकी आहे तेवढ्याच्या चिंता करू. पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा मरायचं, तरुण व्हायचं, म्हातार पुन्हा बालपण गेले नाही ना. तारुण्य जसे विषय वेका वृत्तपणी प्रवर्तनी चिंता. जसं म्हातारपण जास्त येत ना तशी चिंता माणसं नित्य नेम वाचे. ब्रह्मादिकांना सुद्धा दुर्लभ आहे, त्यांना सुद्धा भावसागर तरता येत नाही. पण गीता 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 नित्य नेम वाचे वदता अक्षरे भवसिंधू तरी प्रदक्षिणी. पण त्याच्यासाठी नाथ महाराज म्हणतात ज्याचा ज्या पुरुषाचा हा नियम आहेत ना त्याचा भावसागर दूर होतो आणि त्याला परमेश्वर विसरणार नाही. अभंगाचं शेवटचं पण चालू करा. टीव्ही पहा. 2 दिवस अतिशय सुंदर चिंतन, बाणाईचं चिंतन तुम्ही कथा तर ऐकली. त्या कथेच्या आणखीन राहिलेल्या गोष्टी आपण कथेमध्ये त्या टीव्हीच्या सांगितल्या. उद्या आणि परवा 2 दिवस पहा. त्यानंतर एक सूचना अशी आहे, मी गेली 2-3 वर्षापासून नर्मदा मैयाच्या परिक्रमेला जातो. मागच्या वेळेस आपल्या गावातून बरीचशी मंडळी होती. आमचे मथुबा होते, निवृत्ती दादा होते, आमचे दिलीप महाराज बैठेकर सपत्नीक होत्या, आमच्या पण होत्या. असं हात दाखवला म्हणजे मी घेऊन आलो. तुम्ही पुढे बसल्यामुळे मागचं लक्षाच्या झाली. आणि त्यातले 35 लोक माझे तयार झाले, फक्त 15 लोक राहिले. आपल्या गावात मुलाची सहज विषय काढला. 4-5 महिला लगेच म्हटलं आम्हाला यायचं. म्हणजे एकंदरीत येणाऱ्या 18 फेब्रुवारीला, आता तुमच्या गावची एक ट्रिप जाणारच आहे, पण काही राहिलेले जर असेल तर येणाऱ्या फेब्रुवारीच्या 18 तारखेला या ठिकाणी आपल्याला प्रस्थान करायचं आहे नर्मदा परिक्रमेसाठी. 15 दिवसाचा प्रवास आहे. सुंदर 2 टाईम जेवण आहे. मी सूर्यफुलाशिवाय तेल वापरत नाही, त्यामुळे आजारी कोणी पडत नाही. दुसरी गोष्ट गुरुजो महाराज श्री सद्गुरू सीताराम महाराज यांच्या चरणामध्ये समर्पित करतो.
सूचना अशी आहे, गेली 7 दिवस आजपर्यंत श्री कुलस्वामी खंडेराय यांची कथा अर्थात मंडारी महात्म्य हे चरित्र टीव्हीला चालू आहे जी टॉकीजला 7:30 ते 9:30 सकाळी जी टॉकीजला हे आहे. 2 दिवस राहिले, उद्या आणि परवा, तेवढे 2 दिवस पहा. या ठिकाणी सुद्धा तुकोबारांच्या 3 वेळा सत्यतू विठ्ठला म्हणजे त्रिवृत्ती दोष आहे, पण याला सुद्धा आदरात त्रिवृत्ती म्हणावी, कारण तिन्ही हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे. प्रत्येक पंक्तीमध्ये अन्नपदार्थाच्या बादल्या आणि पाण्याचं जार हा वाढपे मंडळींना वाढप्यांना अन्नकोटीकडे येऊन त्यांचा प्रसंग आणू नये, आपण त्यांच्यापर्यंत बादल्या पोहोचवाव्यात. हा सर्व भाविकांना विनंती आहे, आपण थोडा